केंद्र सरकारने आता 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली। बातमी अतिशय महत्त्वाची आहे। ती पेन्शनची रक्कम वाढवण्याबाबत मोठी घोषणा होणार आहे। अधिकच्या पेन्शनसाठी ईपीएफओ धारकांना अर्ज करावा लागणार आहे। हा अर्ज नेमका कसा करायचा आणि त्याची शेवटची नेमकी तारीख काय? पेन्शन धारकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। 8व्या वेतन आयोगाची तारीख आली। या पेन्शन धारकांची पेन्शन होणार डबल। काहींची पेन्शन 7,000 रुपये वाढणार, तर काहींची पेन्शन 9,000 रुपये वाढवून तुम्हाला आता मिळणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, 8वा आता पेन्शनधारकांना 8वा वेतन आयोग लागू होतोय। 8व्या वेतन आयोगानुसार पेन्शन आता तुमची किती होणार, किती रुपये तुम्हाला त्या ठिकाणी टक्क्यांनी पेन्शन तुमची वाढणार आहे, सविस्तर प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी तुम्हाला आता मिळणार आहे। बघू शकता, पेन्शन अंडर आता 8 पे कमिशन 8वा वेतन आयोग लवकरच लागू केला जाणार आहे। नवीन वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये भरघोस या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून वाढ आता करण्यात येणार आहे। बघा, 8व्या वेतन आयोगानुसार तुमची पेन्शन नेमकं आता किती वाढणार आहे बघा। राज्यातील पेन्शनधारकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता या ठिकाणी समोर आल्या। जर तुम्ही राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची पेन्शन जर घेत असाल आणि 8वा वेतन आयोगाची जर वाढ बघत असाल, तर तुमच्यासाठी सर्वात मोठी गुड न्यूज आली आहे। 8वा वेतन आयोगाला सरकारच्या माध्यमातून आता मंजुरी या ठिकाणी मिळालेली आहे। यानुसार प्रत्येक पेन्शनधारकांची आता पेन्शनमध्ये वाढ करण्यात सरकारच्या माध्यमातून येणार आहे। त्यामुळे नेमकं कोणत्या तारखेला 8वा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे याची सविस्तर अपडेट आता सरकारच्या माध्यमातून आली आहे। त्यामुळे 8वा वेतन आयोगानुसार तुमची पेन्शन नेमकं किती वाढ होणार आहे आणि पेन्शन वाढ करण्याकरिता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता तुम्हाला सांगण्यात आले आहे की तुम्हाला एक अर्ज सुद्धा आता करावा लागणार आहे। हा अर्ज केल्याशिवाय तुमच्या पेन्शनमध्ये वाढ होणार नाही। त्यामुळे पेन्शन वाढीबाबत जर तुम्ही वाढ बघत असाल, तर सरकारच्या माध्यमातून 2 मोठ्या गुड न्यूज आल्या आहेत। पहिली गुड न्यूज म्हणजे 8वा वेतन आयोगाची तारीख आता जाहीर करण्यात आल्या, त्या तारखेला तुमची पेन्शन आता वाढणार आहे। आणि दुसरी गुड न्यूज पेन्शनधारकांना आता लागू होते आहे, ती म्हणजे पेन्शनधारकांना जी EPS पेन्शनधारक आहेत त्यांना अर्ज आता करावा लागणार आहे। अर्ज केल्या पुढच्या महिन्यामध्ये तुमची पेन्शन वाढ केली जाणार आहे। तुम्ही आत्ताच बातमी देखील न्यूज चॅनलची पाहिली आहे व्हिडिओच्या सुरुवातीला। त्यामुळे तुम्ही राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची पेन्शन घेत असाल, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे की नेमका 8वा वेतन आयोगची सुरुवात म्हणजेच याची तारीख सरकारच्या माध्यमातून कोणती जाहीर करण्यात आल्या, त्या तारखेपासून तुमची पेन्शन वाढ केली जाणार आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आला आहे, तो म्हणजे सरकारने आता पेन्शन वाढीबाबत सगळ्यात मोठा निर्णय घेतला आहे। तो म्हणजे जे पेन्शनधारक अर्ज करतील त्यांना पेन्शन आता वाढणार आहे। तुम्ही राज्य सरकारची पेन्शन घेत असाल किंवा केंद्र सरकारची पेन्शन घेत असाल, तर केंद्राकडून अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राज्याकडून उपमुख्यमंत्री अर्थमंत्री जे आहेत तर ते अजितदादा पवार यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे। मग तुमची पेन्शन किती वाढणार आहे बघा। आता बघा, अर्थमंत्री अजितदादा पवार राज्य सरकारच्या माध्यमातून ही पेन्शन वाढीबाबत सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आला आहे। यासाठी अर्ज कोणता करायचा आहे, हा अर्ज करताना काही कागदपत्रे देखील पेन्शनधारकांनी जमा करावी लागणार आहेत। त्यामुळे राज्य सरकारची पेन्शन घेत असाल किंवा केंद्र सरकारची तुम्ही पेन्शन घेत असाल, तर इथे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। पेन्शन वाढी संदर्भात 1947 पासून आतापर्यंत 7 कमिशन तयार झालेले आहेत। यातला 7वा वेतन आयोग जो आहे तर तो 2016 साली स्थापन झाला होता। अर्थात 2026ला याची मुदत 10 वर्ष पूर्णपणे संपलेली आहे। पण पंतप्रधानांनी नियमितपणे वेतन आयोग बनवण्याचं आता ठरवलं असल्याचं बोललं जातंय। या अनुषंगाने 8व्या वेतन आयोगाच्या घटनेला आता मंजुरी देण्यात आल्या। त्यामुळे आता 2026च्या आधीच 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। सरकारी पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये आता वाढ होणार असल्याचं या ठिकाणी दिसतंय। अर्थात अजून 8वा वेतन आयोग गठीत करायचं त्या ठिकाणी जोरदार प्रयत्न सरकारचे सुरू आहेत। आता या ठिकाणी लवकरच तुम्हाला ही प्रोसेस त्या ठिकाणी कंप्लीट होऊ शकते आणि शिपायापासून ते IAS अधिकाऱ्यापर्यंत जे सरकारी पेन्शनधारक आहेत तर ते राज्य शासनाचे असो किंवा केंद्र शासनाचे असो, त्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ त्या ठिकाणी होणार असल्याचे या ठिकाणी बोलले जात आहे। मग आता नेमकं कसं असणार आहे 8वा वेतन आयोग,
पेन्शन नेमकी किती वाढ केली जाणार आहे? काही पेन्शनधारकांना पेन्शन वाढीकरिता अर्ज सुद्धा आता सरकारला या ठिकाणी आता करावा लागणार आहे. मग तो कोणता अर्ज आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच समजणार आहे. एकूण या सगळ्यांचा राज्य सरकारच्या पेन्शनधारकावर याचा परिणाम नेमकं काय होईल, या सर्व गोष्टीवर आज व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे तुम्ही फक्त 2 मिनिटे आता लक्ष देऊन बघायचं आहे. आता केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिल्यामुळे देशातील 1 कोटीहून अधिक जास्त जे काही निवृत्ती वेतनधारक आहेत त्यांना सगळ्यांना मोठा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. अर्थात 8वा वेतन आयोग नेमका कधी स्थापन होईल आता स्पष्ट झालंय. आता लगेचच आयोगाची शिफारसी आता सादर करावी लागलेली आहेत असं बोललं जाते. यावर आयोगाचे एक अध्यक्ष असतील आणि 2 सदस्य लवकरच यांची नियुक्ती केली जाणार आहे. आणि सरकारी पेन्शनधारकांची वेतन, इतर आर्थिक लाभ आणि निवृत्ती वेतनाचा 10 वर्षांनी फेरआढावा, या सगळ्यांचा फेरआढावा या ठिकाणी घेतला जातो. वाढती महागाई लक्षात घेऊन वेळोवेळी महागाई भत्त्यामध्ये वाढ देखील आता करण्यात येणार आहे. अर्थात बदलत्या काळानुसार पेन्शनधारकांचा जो काही जीवनस्तर आहे तो कायम राखण्यासाठी त्यांच्या वेतन श्रेणीमध्ये म्हणजेच पेन्शन श्रेणीमध्ये या ठिकाणी बदल करण्याची गरज असते. मग या ठिकाणी बघा तुमचे पेन्शन किती वाढणार आहे नक्की बघायचं आहे, कारण पेन्शन वाढीमध्ये सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे. मग त्यासाठी वेतन आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकार व राज्य सरकार वेतन श्रेणीचा आढावा फेरआढावा घेऊ शकतं. आता 4था, 5वा, 6वा हे वेतन जे आहेत, म्हणजे आता बघा आज 4था, 5वा, 6वा याचा जर आपण विचार केला तर या आयोगासाठी 10 वर्षाचा कार्यकाळ होता. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी 2016ला लागू करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अनेक पेन्शनधारकांची पेन्शन डबल सुद्धा झाली होती. त्या कालावधीमध्ये 31 डिसेंबर 2025ला 10 वर्ष बरोबर त्या ठिकाणी आता कालावधी आहे, तर तो पूर्ण आता होताना दिसतोय. मग आता तुमची पेन्शन किती वाढ केली जाणार आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला कोणता अर्ज केल्यानंतर तुमची पेन्शन वाढणार आहे आता इथे बघा. आता बघा या ठिकाणी वेतन आयोग स्थापन केल्यामुळे पुरेसा वेळ मिळणार असल्याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. अर्थात या संदर्भात राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातले जे काही कंपन्या आहेत त्या सगळ्यांसोबत चर्चा आता सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 8वा वेतन आयोग 2026 पासून लागू केला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती, परंतु काही कारणाने आता 2026च्या आतच आधीच 8वा वेतन लागू करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून आल्या आहेत. त्यामुळे पेन्शन तुमची जी आहे नेमकं किती हजार रुपयांनी तुमची पेन्शन आता वाढ होणार आहे, नेमकं कोणत्या तारखेला पेन्शन वाढवून तुमच्या खात्यामध्ये येणार आहे, तसेच पेन्शन वाढीकरिता कोणता अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे याची सविस्तर अपडेट आता तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये समजणार आहे. पेन्शन वाढीसाठी फिटमेंट फॅक्टर लक्षात घेतला जातो, त्या आधारेच वेतन आणि पेन्शन ठरवलं जातं. 7व्या वेतन आयोगानुसार आता बघा तुम्हाला सविस्तरपणे तुमची पेन्शन किती वाढणार आहे सविस्तरपणे सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी कोणता अर्ज केल्यानंतर तुमची पेन्शन वाढवून मिळणार आहे हे पण सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. आता बघा आता फिटमेंट फॅक्टरनुसार आता फिटमेंट फॅक्टर जो आहे तर तो 7व्या वेतन आयोगानुसार किती होता 2.27% होता, 57% होता. तर या 8व्या वेतन आयोगानुसार फिटमेंट फॅक्टर 2.86 ते 3% वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते. याचाच अर्थ पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये एकूणच मोठी वाढ होऊ शकते. अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर 7व्या वेतन आयोगानुसार पेन्शनमध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57% वाढ झाली तर समजा एखाद्या पेन्शनधारकांची 20,000 रुपये जर त्या ठिकाणी पेन्शन येत असेल तर पेन्शनधारकांची पेन्शन 20,000 गुणवले 2.57% याचा रेट जर धरला तर 51,400 रुपये इतकी पेन्शन वाढ करण्यात 7व्या आयोगानुसार वेतन आयोगानुसार त्या ठिकाणी 2,000 तुम्हाला माहीत आहे 16 सालीच वाढलेली होती. तर मग आता 8व्या वेतन आयोगानुसार तुमची पेन्शन किती वाढणार आहे याचं सुद्धा कॅल्क्युलेशन तुम्हाला आता करून दाखवतो. बघा आता 30,000 40,000 तुमची पेन्शन या ठिकाणी येत असेल किंवा 50,000 70,000 पेन्शन येत असेल तर ती वाढवून तुम्हाला 8व्या वेतन आयोगानुसार किती मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सविस्तरपणे आम्ही आता सांगण्यास सुरुवात करत आहे. बघा 8व्या वेतन आयोगानुसार आता बघा 8व्या वेतन आयोगानुसार जर हा फॅक्टर फिटमेंट फॅक्टर 2.86 इतका जर टक्के झाला तर 8व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला बघा 5,800 रुपयांची पेन्शन वाढू शकते. तुमचं जास्त पेन्शन कशी वाढवायची बघा
आता बघा या ठिकाणी 5,800 पेन्शन वाढू शकते त्या व्यक्तीचे एकूण जर तुम्हाला सांगतो, आता बघा या ठिकाणी आता तुमची पेन्शन किती वाढू शकते, तुम्हाला 50,000 असेल तर 57,200 पर्यंत पेन्शन वाढू शकते। ती म्हणजे 57,200 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी वाढू शकतं तुमची मूळ रक्कम धरून। आता यामध्ये एक उदाहरणासहित देऊन सांगतो, याच्यामध्ये पुढे सांगायचं झालं तर बघा 8व्या वेतन आयोगानुसार एखाद्या पेन्शनधारकांची मूळ पेन्शन जर या ठिकाणी 40,000 जर असेल तर त्यांची पेन्शन 7व्या आयोगानुसार साहजिकच 1,00,000 त्या आता 1,28,000 म्हणजे 1,02,800 रुपये तुम्हाला 2016 साली झाली होती, 7व्या वेतन आयोगानुसार वाढलेली असणार आहे। मग आता 8व्या वेतन आयोगानुसार त्यामध्ये 11,700 रुपयाची वाढ होऊ शकते, म्हणजेच 11,400 ते 11,400 ते 11,700 इतकीपर्यंत वाढ होऊ शकते असा अंदाज यापुढे या ठिकाणी लावला जातोय। उदाहरण अजून एक घ्यायचं झालं तर पेन्शनधारकांची पेन्शन जर 50,000 असेल तर त्या व्यक्तीचं सध्याची पेन्शन 1,28,000 या ठिकाणी येत असणार, कारण 7व्या वेतन आयोगानुसार डबल पेन्शन झाली होती। जर 8व्या वेतन आयोगाचा विचार केला तर ही जी पेन्शन आहे तर ती 15,000 रुपयांनी तुम्हाला वाढ केली जाणार आहे, म्हणजेच 1,43,000 पेन्शन होऊ शकते। उदाहरण जर आपण पाहू शकतो 8व्या वेतन आयोग लावण्यासाठी फास्टमध्ये या ठिकाणी मित्रांनो प्रोसेस सुरू आहे। आता या तारखेपासून 8वा वेतन आयोग लागू होईल, त्या दिनांकापासून महाराष्ट्र शासनाचे आणि या ठिकाणी राज्यसेवेत अंमलबजावणी करावी अशी मागणी सुद्धा येत आहे। महाराष्ट्र राज्य राज्यपत्रित महासंघाचे संस्थापक जे आहेत तर ते कुलथे यांनी मागणी केल्या असं दिसतंय। केंद्र सरकार आता 8वा वेतन आयोग लागू करते, त्याचप्रमाणे राज्य सरकारचे सेवेतील पेन्शनधारकांच्या सेवा सुविधा देण्याचं राज्य सरकारचं धोरण आहे, हे आतापर्यंत पाहिले। यापुढे तसंच राहावं एकंदरीत मागणी या ठिकाणाहून केली जात आहे। त्यामुळे आता या सगळ्या या संदर्भात नेमका 8वा वेतन आयोगाचे अजून प्रश्न आहेत तर ते लवकरच सोडवावेत, कारण वाढती महागाई लक्षात घेता आणि पेन्शनधारकांची वाढलेली समस्या लक्षात घेता लवकरच पेन्शन वाढ करावी अशी मागणी सातत्याने होत आहे। त्यामुळे लवकरच 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहायचं आहे, 8वा वेतन आयोग लवकरच त्या ठिकाणी लागू होईल आणि तुमच्या पेन्शनमध्ये नक्कीच वाढ होईल। त्यामुळे बिनधास्त राहा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।